तर निश्चितच विषय हा अतिशय गंभीर आहे. पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव या गावामध्ये समाधान लोहा नावाचा जो इसम राहत होता त्याची पिण्याच्या पाण्यामध्ये औषध टाकून हत्या करण्यात आली. खरं तर ही हत्या नसून हा निर्घृण खून आहे आणि हे चॅलेंजिंग काम हे पोलीस प्रशासनाच्या पुढं आहे. गुन्हा घडून किती दिवस झाले? गुन्हा घडून 1 महिना झालेला आहे. त्यात पोलीस प्रशासन निष्काळजीपणा दाखवत आहे आणि आम्ही वारंवार आमचे जे समाजाचे व्यक्ती तिथं जाऊन त्यांना ते गुन्हा दाखल करण्यासाठी हे करतात की त्यांना चालढकल करतात की त्यांना सांगतात की हे गुन्हा 6 महिन्यांनी दाखल होईल हे होईल. पण पोलीस प्रशासनाचं काम आहे की बाबा FIR दाखल करून पुढील चौकशी सखोल केली पाहिजे आणि त्याच समाधान लोहार याला न्याय दिला पाहिजे आणि संशयित आरोपीला ताबडतोब अटक केली पाहिजे. पण संशयित आरोपीलाच पाठीशी घालून पोलीस प्रशासन त्यांना म्हणजे पळवण्याचं हे करत आहे. आता तुम्ही DYSP साहेब प्रशांत दगडे साहेब होते त्यांच्याबरोबर काय बातचीत झाली? आता DY दगडे साहेबांसोबत आमची बातचीत झाली की प्रथम त्या FIR दाखल झाली पाहिजे, संशयित आरोपींना अटक ही त्वरित झाली पाहिजे आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यानं याच्यावर हलगर्जीपणा केला आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. निश्चितच विषय हा गंभीर आहे. ती लहान मुलगी ये पुढे. तुझं काय नाव आहे सांग? पूर्ण राहावे कॅमेरा पाठीमागं. काय झालं? काय तुझ्या वडिलांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला आहे काय कारण काय आहे? तुला खरं तर विचारलं नाही पाहिजे. तू लहान आहे. कितवीला आहे? शाळेला 4थीला आहे. वडिलांच्या जाण्यानंतर काय नेमकं काय हे वाटतंय काय की का असं घडलं असेल? बाजारात होतो आणि येताना माझ्या आईने मला घरी पाठवला आणि त्या शेखर चटर्जीने औषध दिलं. मी बघितलं आणि ती पुन्हा आजी गावात गेली. मला गजरा आणायला पाठवली. माझ्या आजीच्या कशी पाणी वाटतं आणि आजी की बघ बाबा. मग माझे बाबा खरं तर एखादा संशयित आरोपी हा नाव सांगितलं या चिमुकलीनं, परंतु हा तपासाचा भाग असू शकतो की निश्चितपणे हा गुन्हा कुणी घडवला, कसा घडला हे तपासाचा भाग आहे. पुढं पोलीस प्रशासन या संदर्भामध्ये निश्चितपणे तपास पूर्ण करेल आणि समाधान लोहार यांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल. आपल्याबरोबर समाधान लोहार यांच्या आईसुद्धा आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नक्की काय झालं आणि कशा प्रकारे हा प्रसंग सगळा घडला आहे. तुमचं नाव सांग. काय झालं? स्वयंपाक केला नाही कोण पाणी घेत नव्हतं. कोणाच कोण पाणी घेत नाही आणि दोघांनी भाकरी खाल्ली. तांब्यात पाणी घेतलं कडू लागतंय, डुबऱ्यात घेतलं कडू लागतंय, पिढ्यात भाकरी घेतलं कडू लागतंय. मी आपली रागानं 2-4 शिव्या दिल्या की काही बाहेर बसून आली नाही. कळशी टाकून दिली, पेरा टाकून दिला, बघून फेकून दिलं, तोंडात जोड जीव जडाली, वकाऱ्या केल्या तरी कोण बाहेर आलं नाही. वकाऱ्या करतच पुन्हा ती तांब्यात शाळा समाधान ह्यात काय पिवळं दिसतं एवढं बसून मी बाहेर गेल्यावर आता खरं तर हा संशयाचा सगळा विषय आहे. कारण याची तर अशा सांगत आहेत की त्या कळशीमध्ये घरामध्ये पिण्यासाठी ठेवलेलं जे पाणी आहे या पाण्यामध्ये कोणतरी बाहेरचा व्यक्ती येतो, औषध टाकलं जातं आणि विषारी औषध आहे मित्र. आणि हे औषधामुळं एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव जातो. ते औषध अगोदर या आजी सुद्धा म्हणजे ते पाणी पिले आहेत, त्या 2 बोट पिल्या. तुम्हाला पाणी पिल्यानंतर काय जाणवलं? काय जाणवलं? कडू लागलं, कडू लागले, ह्यातली कडू लागले म्हणजे मी थुकून टाकलं. मला सोमवार आयतवार मला बोलायला आला असं काका मला लक्षात. बरं मला गाडीत घेऊन येत होती. मी मला माझी पोरगं कुठं आहे कुणी लावली नाही, पोरांनी काय मला कुणी सांगितलं नाही. 2 दिवस पंढरपुरी आणायची मला हिंदू बनवून मला काय बोलायला आलं नाही काय. पण मुलगा परत कसं काय केला? तुम्ही थुकलं आणि ते जेवत होतं यात नवरा बायको. मी बघ बाबा समाधान काय पिवळं दिसतं या. त्यानं बघितलं की नाही मला बोलला की नाही. मग मी बाहेर गेल्यावर त्यानं घोट घेतला, बायको म्हणजे घोट घेतला.
या संदर्भामध्ये संशय कुणावर आहे तुमचा? सुनावरण त्या तिच्या बाबावर मला अख्ख्या गावात संशय नाही. तिचा कोण बाबा आहे त्याच्यावर. त्याने एकदा मला हणलंय सुदूक, एकदा अंगावर गाडी घातली, पण समजा गावाला माहिती आहे. मी स्वसायची कुठं आणि शेवटी माझ्या लेकाचा अपघात त्या सुनाने केला आणि तिच्या बाबाने केला. मला हे जी न्याय पाहिजे. आता सून तुमची या ठिकाणी आली का आता? आली आली नाही त्यांना आली. पोलीस आता पोलीस स्टेशनमध्ये आहे का? निश्चितच विषय हा गंभीर आहे. खरं तर पंढरपूर तालुक्याला IPS अधिकारी जे रुजू झाले त्यावेळेसपासून त्यांनी अनेक चॅलेंजिंग कामं हे त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढगळे साहेब यांनी गेल्याच 4 दिवसापूर्वी दुहेरी हत्याकांडामधले आरोपी त्यांना 6 ते 8 महिन्यापूर्वी हा सगळा विषय महाराष्ट्रभर गाजला होता, परंतु त्यांनी शांत आणि संयमी डोक्याने अतिशय सुनियोजित या गुन्ह्याचा तपास केला. तसाच तपास पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव या ठिकाणी घडलेल्या, खरं तर हा खूनच म्हणावा लागेल, याचा तपास ढगळेसाहेब व त्यांची पूर्ण टीम हे करेल यामध्ये शंका नाही. कॅमेरामन सचिन जाधवसह मी संतोष कांबळे, PPR न्यूज, पंढरपूर.